डॉक्टर काटीकर, प्राध्यापक शेखर जेऊरकर यांना बायोमेडिकल उपकरणासाठी उपयुक्तता पेटंट, न्यूरोसर्जन डॉक्टर दत्तप्रसन्न काटीकर आणि धातुशास्त्र अभियंते प्राध्यापक शेखर जेऊरकर यांनी विकसित केलेल्या अभिनव बायोमेडिकल उपकरणाला भारत सरकारकडून उपयुक्तता पेटंट मंजूर झाले आहे. मानेच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी उपयुक्त असा हा वैद्यकीय व अभियांत्रिकी कौशल्याचा संगम आहे. मणक्यांच्या आजारात शस्त्रक्रियेवेळी काढण्यात येणाऱ्या हाडांच्या जागी हे उपकरण बसवता येते. टायटॅनियम मिश्रधातूपासून तयार केलेलं हे उपकरण शरीराला सहज स्वीकार्य आहे. 3 अक्षांमध्ये फिरवता येणारी रचना हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे. रुग्णांच्या शरीररचनेनुसार 2 मणक्यांमधील अंतर अचूक राखता येते. त्यामुळे शस्त्रक्रियेचा वेळ कमी होऊन प्रक्रिया अधिक सुरक्षित होते. जुन्या शस्त्रक्रियेच्या मर्यादा दूर करण्यात या संशोधनाला यश आले आहे. वयोवृद्ध, अपघातग्रस्त व मणक्यांच्या आजाराने त्रस्त रुग्णांना याचा मोठा लाभ होणार आहे. या उपकरणाचे डिझाईन पेटंट यापूर्वीच मंजूर झाले होते. आता उपयुक्तता पेटंट मिळाल्याने संशोधनाला राष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. डॉक्टर काटीकर हे गेले 32 वर्ष न्यूरोसर्जरी क्षेत्रात कार्यरत आहेत. प्राध्यापक जेऊरकर हे अनुभवी धातुशास्त्र अभियंते व चार्टर्ड इंजिनियर आहेत. आसपासच असावी अशी अपेक्षा आहे. परदेशातून अशा प्रकारची जी इम्प्लांट आणली जातात ती 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास असतात. त्या मानाने हे भारतात तयार झालेलं आपल्याला फार उपयोगाचं आहे. आणि हे जे आपण वेगळा धातू वापरलेला आहे त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की तो घातला असताना MRI पण करता येतो. डॉक्टर सोलापूर सध्या मेडिकल हब होत आहे आणि हे असं असताना तुम्ही एका सोलापूरच्या डॉक्टरमधला हा शोध म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला सोलापूरला दिशा देणारी किंवा एक चांगल्या पद्धतीने मेडिकल याच्यामध्ये क्रांती घडवणारी असते. आता हे सगळं करत असताना इम्प्लांट आणि मेडिकल हब जे आपलं झाल्याचं आपण जे लोकप्रमाणे सांगितलं की माझ्या आठवणीप्रमाणे मी लहान असताना मिरज सांगली मेडिकल हब होतं, पण मागच्या 20 वर्षामध्ये तो मान आपल्या सोलापूरकडे आलेला आहे. आपल्याकडे आलेला असताना मी आपल्याला अभिमान